नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव चैतन्य बातसोडे. मला ॲक्च्युली स्वामींच्या बद्दल माहिती कळाली सासूबाईंकडून आणि माझ्या मिसेसकडून, रसिकाकडून. असा योग होता की आम्हाला समजलं माहिती आणि आम्ही दोघं आलो होतो इथे. इथे शोधत होतो कुठे कुठे माहीत नाही आणि नंतर आलो इथे. आणि इथं आल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटायला लागलं. रसिकाने पण काही प्रश्न विचारले, स्वामींचं दर्शन झालं, प्रसन्नता वाढली आणि नंतर ते काकूंनी सांगितलं की 4 गुरुवार करायचे म्हणून. मग आम्ही दोघांनी ठरवलं की येऊयात म्हणून आणि जे काही संकल्प आहे तो पुढे घेऊन जाऊ. नंतर मी ॲक्च्युली संकल्प हाच केला होता की आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित व्हावं, सगळ्या गोष्टी. मुलगा लहान आहे तर तो व्यवस्थित त्याचं मार्गी लागावं. तो खूपच आधी किरकिर करायचा, तर त्याची किरकिरचा जो त्रास आहे तो कमी व्हावा, तो लोकांमध्ये मिसळावा, लोकांची त्याला आवड निर्माण व्हावी. आणि हिच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होतो की हिच्या नोकरीमध्ये स्टेबिलिटी यावी आणि माझं स्वतःसाठी मी म्हणतो की स्टेबल आहे तर आता व्यवस्थित काम मार्गी लागावं. तर माझ्या अँगलमध्ये मी असं स्ट्रगल करत होतो की मला जे आधी काम होतं ते इतके प्रचंड स्वरूपात होतं की डेडलाईन खूप टाईट होती. आम्ही सकाळी काम करायचो, दुपारी, संध्याकाळी, परत रात्री हँडओव्हर व्हायचा, परत सकाळी दुसऱ्या दिवशी सेम कंडिशनमध्ये आम्ही 3 महिने रन करत होतो. पण जेव्हा मला स्वामींच्या प्रत्येक गुरुवारी मी जेव्हा यायचो तेव्हा इतकं इझी झालं काम. त्यांनी असा मार्ग दिला की कामाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून गेलं. की आमचं त्यांनी टायमिंग शेड्यूल चेंज करून टाकलं, 1 ते 10 करून टाकलं. त्यांनी सकाळचा वेळ हा पूर्णपणे फॅमिलीला देता येतो आणि काही घरातली कामं असतील ती करतात आणि नंतर आपलं कामाचं काम होऊन जातं. त्यामुळे आमच्या जो प्रश्न होता की कसं मार्गी लागलं पाहिजे दोघांच्या नोकरी सांभाळून, तर ते आणि बाळासमोर ते एकदम इझी होऊन गेलं. नंतर दुसरी परिस्थिती अशी आली की एक तर कधी कधी आम्हाला हे करताना इतके स्ट्रगल्स व्हायचे की कधी काम मॅनेज करणं अवघड आहे किंवा कधी पण रसिकाच्या सपोर्टमुळे ते खूप इझी म्हणून गेलं. ती म्हणायची फक्त ठीक आहे, तू ये तर खरे, खाली थांब, गाडीमधून कॉल्स घे. आणि पटकन जे कठीण प्रॉब्लेम्स असायचे ते इतके सोपे होऊन जायचे की कधी कॉल्स कॅन्सल होऊन जायचे. समोरचा म्हणायचा अरे आज त्या कॉलची गरज नाही आहे, तर तो कॉल म्हणजे दर्शन व्हायचं, कॉल्स ऑटोमॅटिक कॅन्सल. कधी कधी मोबाईल फोनवरच कॉल्स व्हायचे, कॉल्स तिथे संपायचे आणि दोघांचं कॅम्प होऊन जायचं. आणि प्लस मेन म्हणजे मला आधी नेहमी असं वाटायचं की आता संध्याकाळी आपण येतोय, पाऊस येतोय, कधी भार्गव कसा राहील. तर तो गाडीमध्ये एकदम छान राहायचा, कधी कधी थांबायचा, कधी आजूबाजूला वर यायचं, कधी खाली छानपैकी मस्तपैकी गाणं वगैरे. आणि कधी असं वाटायचं खूपच उशीर होते, पण असं पण कधी फिलिंग नाही झालं की हिला खूपच 2-3 तास लागतात वर, आरामशीर होते. आणि आता 2-3 गुरुवारी तर असा रिसेंट एक्सपिरियन्स होता की आता येणं इकडे इम्पॉसिबल आहे. एकतर पाऊस खूप होता मागच्या गुरुवारी आणि लास्ट गुरुवारी भार्गवची तब्येत बरी नव्हती. तर त्या दोन्ही गुरुवारी एकदम सहज होऊन गेले. पाऊस जरी होता तरी म्हणली चल आपण थोडा वेळ जाऊन येऊ, आणि भार्गवची तब्येत पण नाही, आपण एक थोड्या वेळासाठी जाऊन येऊ. तर पाऊस कमी झाला आणि आम्ही आलो, दर्शन झालं, परत भार्गवची पण भेट झाली, त्याला पण तापातून तो कमी झाला, रिकवर झाला. म्हणजे सांगायचं आहे की उद्देश की ज्या गोष्टी होतात ना ते इतक्या एफर्टलेस होतात ना आणि इतके इझीमध्ये पुढे जातात, त्या कधी आपल्याला समजतच नाही. खूप कठीण प्रॉब्लेम्स येतात पण आपला जो भाव आहे तो एकदम निस्वार्थीपणे याच्यामध्ये पाहिजे आणि आपण प्रामाणिकपणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मला ह्याची परिस्थिती खूप आली स्वामींमधून. आणि असं मी ह्याच्यामध्ये असं होतं की मला फक्त असं होतं की जे काही आपल्याला गाईड करतात आहेत की जसं काही अभिषेक करायचा आहे किंवा ह्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला नेहमी 100% द्यायचं आहे की जेव्हा जेव्हा यायचं तेव्हा आपण व्यवस्थित येऊ, पूजा अर्चा करू आणि आपण घरी जाऊ. तर खूप प्रचंड बदल झाला आयुष्यामध्ये. आणि मला आहे की कंटिन्युअसली हे ह्याच्या सिस्टम म्हणजे की हे करत राहायचं की सो दॅट त्याचा इफेक्ट फॅमिलीवर होईल, पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. श्री स्वामी समर्थ. मी रसिका बारसोडे आणि मला माझ्या आईकडून ही माहिती मिळाली की स्वामींचं घर आहे इथे, तर तुम्ही जाऊन या. आणि आम्ही ज्या दिवशी आलो त्या म्हणजे आम्ही 8:30ला इथे फिरत होतो खूप, म्हणजे 9पर्यंतच वेळ होती, 5 ते 9. आणि आम्ही खूप शोधत होतो स्वामींचं घर की कुठे आहे. आणि मग आम्हाला असं वाटलं की आता जाईपर्यंत कदाचित बंद होईल. आणि त्यावेळेला असं चकवा जसं होतं तसं आम्ही त्याच ठिकाणी फिरत होतो आणि मग शेवटी आम्हाला मिळालं ते.
म्हणजे आम्हाला इथं ज्योती गॅसचं दुकान दिसलं आणि मग त्याच्यासमोर आम्ही आलो. तर तिथनं आत आल्यावरती जी पॉझिटिव्हिटी आली ती खूप होती. आणि नंतर त्यावेळेला असं वाटलं की फक्त स्वामींकडे बघावं आणि त्यांना फक्त सांगावं आपले प्रॉब्लेम, ते नक्की सॉल्व्ह करतील असं वाटलं. खूप आशा वाटली तिथे. आणि नंतर जेव्हा मी 2-3 गुरुवार भार्गवसाठी आले होते, माझा जो मुलगा आहे तो खूप रडत होता आणि त्याला माणसांची एवढी सवय नव्हती. तर इथे आम्ही त्याला घेऊन आलो त्यावेळेला तो पहिले 2 गुरुवार खूप रडला. आणि मग नंतर आम्ही त्याला तरी पण मी ठरवलं की आणायचं आपण त्याला इथे स्वामींकडे. आणि काकू पण तेच म्हणल्या की त्याचे आजोबा आहेत ते त्याला बघतील. आणि मग आम्ही घेऊन आलो त्याला. आणि त्याच्यानंतर 2-3 गुरुवार झाल्यानंतरच लगेच तो खूप शांत झाला आणि सगळ्यांनाच तो बदल दिसला इथे असलेल्या. आणि मग नंतर आम्ही त्याला मी तेच ठरवलं की आपण इथे कंटिन्यू यायचं आणि हे सोडायचं नाही स्वामींना. आणि त्याच्यानंतर मला नोकरीत थोडा प्रॉब्लेम होता, म्हणजे होती नोकरी माझी पण ती स्टेबल नव्हती. आणि मग नंतर मी सर्च करत होते खूप, पण मला मिळत नव्हती जशी मला पाहिजे नोकरी त्या शोधात मी होते तर ती मिळत नव्हती वर्क फ्रॉम होम असलेली. तर काकूंनी मला सांगितले की 5 गुरुवार तू उपासना कर. आणि मी तशी चालू केल्या उपासना स्वामींच्या. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या गुरुवारी मला गुरुवारीच बरोबर कॉल आला की तुमचं या कंपनीत सिलेक्शन झालं असं. आणि मग माझा अजून विश्वास वाढला. आणि त्याच्यानंतर मी स्वामींची मूर्ती एका प्रदर्शनात बघितली आणि पहिल्यांदा मी नाही घेतली ती. मला वाटलं की आपल्याला होईल नाही होईल या मूर्तीचं नीट करायला, जमेल नाही जमणार, म्हणून मग मी नव्हती घेतली. आणि मग नंतर मला घरी आल्यावरती असं खूप वाटत राहिलं की ती मूर्ती आपण घ्यावी. स्वामी आपल्याला घरी ते आपल्याला म्हणतात की मला तू नाही घरी, असं मला जाणवायला लागलं रात्रभर. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच त्या प्रदर्शनात जाऊन मग ती स्वामींना घरी आणलं. आणि त्या दिवशी मग नंतर काकूंचे व्हिडिओ बघितले आम्ही की कशी पूजा करायची मूर्तीची वगैरे. मग तसं मी घरी चालू केलं पूजा करणं वगैरे. आणि तशीच त्याला पण आवड निर्माण झाली भार्गवला पण की तो स्वामी स्वामी असं म्हणतो, आरती छान करतो स्वामींची. आणि त्याच्यामध्ये पण ते खूप बदल झाले, तो पण खूप करायला लागला त्यांचं. आणि आमच्या घरात पण खूप वातावरण चांगलं झालं याच्यामुळे. आणि मी स्वतः आधी मला एवढी भक्ती नव्हती मी करत स्वामींची. माझी आई वडील माझे दोघंही करतात खूप स्वामींचं. आमच्या घरी फोटो पण होता. पण मला एवढं वाटत नव्हतं की मी स्वामींचं करावं. पण इथे आल्यापासून मला ते खूप वाटायला लागलं. आणि त्यांना मी आजोबा असं समजूनच त्यांचं करते. आणि ते जे केल्यानंतर जे समाधान मिळतं ते खूप आहे. आणि त्याच्यातनं खूप पॉझिटिव्हिटी वाटते. आणि कामात पण कामं इतकी असतात की नवीन आत्ता या कंपनीत जेव्हा जॉईन झाले तर तेव्हा काहीच केटी वगैरे असं खूप दिलं गेलेलं नव्हतं जे प्रोव्हाइड करायचं होतं ते. तर ते न झाल्यामुळे मला असं वाटलं की मला आता खूप स्ट्रगल जाईल या गोष्टीमध्ये की मी कसं हे काम पुढे नेऊ. आणि ते इतकं इझिली झालं त्यांच्यामुळे की मलाच कळलं नाही की मी हे काम कसं काय केलं. असं खूप अशक्य ही शक्य जे म्हणतो ना आपण ते करतात. तर ते खरंच आहे, त्याची प्रचिती मला सारखी येते. आणि जेव्हा मला वाटतं की नाही आपण कुठंतरी आपलं टेन्शन येतं, नाही वाटत असं चांगलं, खूप निगेटिव्हिटी वगैरे वाटते, तर त्यावेळेला मला स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो, जर गाडीतनं जात असेल तर स्वामींचा फोटो किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं त्यांचं वाक्य, हे सगळं दिसतं. आणि मग तेव्हा असं वाटतं की हो खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते खरंच राहणार आहेत. आणि त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा वाटते आणि खूप प्रेम वाटतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी श्रेया जीवन सारंगर. आज इथे स्वामींचे काही अनुभव सांगण्यासाठी मी आलेली आहे. सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की मी स्वामींची भक्ती खूप आत्ता चालू केली. आधी मी दत्ताची भक्ती करत होते, पण स्वामींनी एक अशी प्रचिती दिली की त्यामुळे मी स्वामींच्या साधनेमध्ये वळले. मी स्वामींना नेहमी म्हणायचे की लोक तुम्हाला आई वडील तू माझे आई किंवा माझे वडील म्हणतात, पण मी तुम्हाला माझे आजोबा म्हणेल. मी आजपासून तुमचं आणि माझं नातं हे आजोबा आणि नातींसारखं असेल. त्याच्यानंतर कुठल्या तरी आमच्याच एका नातेवाईकांमुळे मला स्वामींच्या घराचा ॲड्रेस मिळाला आणि आम्ही एका गुरुवारी स्वामींच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी आलो. दर्शनासाठी आल्यानंतर बसल्यानंतर पहिलाच शब्द काकूंनी असा उच्चारला की आपण सगळे इथे स्वामी आजोबांच्या दर्शनासाठी जमलेलो आहे. ज्यावेळेस त्यांच्या तोंडातून हा शब्द आला, आपण स्वामी आजोबांच्यासाठी इथे आलो आहे,
त्याच वेळेस स्वामींच्या घराशी माझं थोडंसं का होईना पण एक नातं चालू झालं. दर गुरुवारी असं वाटायचं की इथे खूप गर्दी आहे, आता नको यायला, दर महिन्यातून एक गुरुवार आपण करूयात. पण का कुणास ठाऊक गुरुवार आला की असं वाटायचं नाही आता आपल्याला जायला पाहिजे, स्वामी बोलवत आहेत. आणि तो गुरुवार जो चालू आहे तो कंटिन्यू चालूच आहे. मध्ये फक्त काही कारणांमुळे 1-2 गुरुवार करता नाही आले, पण ते सोडले तर गुरुवार सगळे चालू आहेत. आणि सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे मी नोकरीसाठी प्रयत्न करत होते. नोकरीसाठी मला नोकरी होती, पण मी एका चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये होते. स्वामींना विनंती केली होती की चांगल्या ठिकाणी नोकरी लागू देत. इंटरव्ह्यू होत होते. एका ठिकाणी एका शाळेमध्ये मी शिक्षिका आहे, त्या शाळेमध्ये नोकरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. पण काही केलं ते होत नव्हतं. प्रत्येक वेळेस दर आठवड्याला ते मला म्हणायचे की पुढच्या आठवड्यात आपण बघू, पुढच्या वेळेस आपण बघू, असं करून ते मला टाळत होते. मी न राहून भावे काकूंना प्रश्न विचारला की काय करू, तर काकूंनी मला उपासना सुचवली. त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी मी उपासना केली आणि दुसऱ्याच दिवशी मला परत त्याच शाळेतून कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही सोमवारपासून जॉईन व्हा. बरं, तो आनंद तो खूप मोठा होता की जिथे मला नोकरी हवी होती त्याच ठिकाणी मला नोकरी लागली. पण आता नोकरी लागल्यानंतर जो कॉन्फिडन्स एक होता, जो आधीच्या शाळांमध्ये होता, तो कुठेतरी मला असं वाटत होतं की इथे तो कॉन्फिडन्स माझा कमी पडतोय. मनामध्ये परत विचारचक्र सुरू झाले की हे असं का होतंय माझ्याबरोबर. परत स्वामींना साकडं घातलं, स्वामी काहीतरी बघा, इतका कॉन्फिडन्स लूज का होतोय माझा, कुठेतरी मी चुकतीये का. म्हणून मी काकूंच्या इथे पुढच्या गुरुवारी आल्यापासून स्वामींना सतत मनामध्ये हेच सांगत होते, काहीतरी करा, तुमची विभूती तरी द्या की जेणेकरून ती लावून मी रोज शाळेत जाईल आणि माझा कॉन्फिडन्स थोडा तरी बिल्ड होईल. पण त्या गुरुवारी स्वामींनी अजून एक चमत्कार केला. आतापर्यंत मला माहिती नाही, पण जे लोक उपासनेला असायची त्या लोकांना काकूंनी पहिल्यांदा सांगितलं की इथे सगळ्यांनी रांगेमध्ये बसा. सगळे रांगेमध्ये बसलो आणि काकूंनी सगळ्यांना एक चंदनाची चंदन जे आहे ते सगळ्यांना चंदन लावलं. आणि अजून काही भक्त म्हटले की आम्हालाही चंदन लावा. पण त्यावेळेस काकूंनी असं सांगितलं की मला स्वामींनी सांगितलेलं आहे की फक्त जे उपासनेला बसलेले लोक आहेत त्यांनाच फक्त आज चंदन लावण्याचा आदेश आलेला आहे. मला समजलं की चला, स्वामींनी माझा हाही प्रश्न सोडवलेला आहे. असे आणि अजून एक छोटासा अनुभव असा होता की दर गुरुवारी असं वाटायचं की इथे आतमध्ये येण्याची परवानगी आम्हाला नाही, पण नेहमी असं वाटायचं की स्वामींच्या पायाला एकदा तरी हात लावायला मिळावा. आणि ती सुद्धा इच्छा स्वामींनी पूर्ण केली. मागच्या ह्या गुरुपौर्णिमेला स्वामींनी आतमध्ये बोलवलं, त्यांच्या मूर्तीच्या इथे आम्हाला हात लावण्याची परवानगी दिली. इथे आलेल्या प्रत्येक भक्तांचे स्वामी प्रश्न नेहमीच सोडवतात आणि इथे आलेले प्रत्येक भक्त हे रिकाम्या हाती किंवा रिकाम्या पोटी इथून कधीच जात नाहीत. एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव पूजा मोरे. श्री स्वामी समर्थ. मी गेल्या 2 मे पासून इथे यायला सुरू केलं. तर मला एका फॅमिली फ्रेंड कडून या मठाबद्दल माहिती मिळाली. तर जेव्हापासून आम्ही इथे यायला लागलो, मला असं एक कनेक्शन, आपल्या ह्या जागेशी एक कनेक्शन आहे, आपण इथे आधी आलेलो आहे असं नेहमीच वाटायचं. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा काकू आम्हाला असं म्हटल्या की मी तुम्हाला आधी कुठेतरी पाहिलेलं आहे. तर आम्ही म्हटलो की आम्ही पहिल्यांदाच येतो, कारण की मी माझ्या फॅमिली बरोबर दर गुरुवारी इथे येते. तर तेव्हापासून फील व्हायला लागलं की हे म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते योग्य आहे. आणि मला असे बरेच अनुभव पण येत गेले की एका गुरुवारी मला इथे सेवेसाठी बोलवलं गेलं, पण मला बरं नव्हतं. तर मी येऊ की नको अशा द्विधा मनस्थितीत होते. तर मी ठरवलं की स्वामींचा आदेश आहे, आपल्याला बोलवणं आले तर आपण जायचंच. म्हणून मी आले. तर त्यानंतर मला म्हणजे औषध घ्यायलाच लागलं नाही आणि मी म्हणजे दुसऱ्या दिवशी आय वॉज फ्रेश आणि खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स होता तो. आणि जसं जसं मी उपासना करत गेले तसं तसं मला खूप कॉन्फिडेंट वाटायला लागलं. माझ्यातली भीती कमी व्हायला लागली आणि मला माझ्या कामामध्ये पण फरक जाणवायला लागला. म्हणजे आधी ज्या कामांना मला वेळ लागायचा किंवा जॉबमध्ये पण मला कॉन्फिडन्स कमी वाटायचा, म्हणजे अडथळे खूप यायचे किंवा गोष्टी पर्सनली खूप घेतल्या जायच्या. तर आता तसं न होता खूप कॉन्फिडेंट फील व्हायला लागलं आणि
गोष्टी स्मूथ आणि एफर्टलेस होत आहेत असं जाणवायला लागलं. आणि अजून एक अनुभव म्हणजे इथे मी जेव्हा पण गुरुवारी आरती घेतली तेव्हा आरती घेताना इथली असं जाणवतं की आपल्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते, जी म्हणजे दुसऱ्या मला कुठल्याच जागी जाणवली नाही. आणि त्याच्याने मला खूप म्हणजे ओव्हरऑल माझी मानसिक स्थिती पण खूप छान व्हायला लागली. आणि खरंच म्हणजे एक आजोबाच आपल्या पाठीशी आहेत असं म्हणजे फिलिंग नेहमीच येतं रादर. आणि त्यामुळे मला छान वाटतं. श्री स्वामी समर्थ.